तर हे मंडळी कसा ऐसा भरायचा, तर पगार झालेला आहे आणि शॉपिंगला चाललो. शॉपिंग म्हणण्यापेक्षा घरातलं सामान भरपूर काय घ्यायचं आहे, तर त्यासाठी चाललेलो आहे. आणि बघू आता काय काय घेणं होते. स्वाती मॅडमनी तर भली मोठी लिस्ट केलेली आहे आणि लिस्ट अशी आहे की बहुतेक पगार इथं संपतो का काय ह्याची भीती आहे मला. तर चला बघूया आपण काय आहे ते, कारण की नाही एवढं नाही. स्वातीला पहिला जराशी ताकीद दिली मी. तर ठीक आहे, बघूया आता ती काय घेत्या काय नाही घेत्या. आणि मजा येणार आहे एकंदरीत शॉपिंगला, कारण की जागो पण आमच्या संघ आहे आणि जागोला पण एक गोष्टी सूट आहे, तो काही घेऊ शकतो. तर बघूया चला त्याची पसंत कशाची आहे, काय घ्यायला तो तयार आहे. तर इथं स्वातीची एक्साइटमेंट बघा डीमार्टला जायची, कारण 2 महिन्यानंतर चाललेली आहे बायको. 3 महिन्यांनी चाललेली आहे. तर एवढी एक्साइटमेंट आहे एवढी की अजून आम्ही बनियनवर आहे. तर ही आज स्वतःहून पहिल्यांदा स्वतः तयार झाले आणि आम्ही अजून तयार झालो नाही. बघा जागो अजून इथं लोळलेला आहे आणि ही इथं तयार आहे. मी तर अजून बनियान बरमुड्यावरतीच आहे. तर आम्ही तयार होतो आणि मग निघूया जराशी शॉपिंग करायला. तुम्हाला माहित नाहीये घरात काय काय संपलंय काय काय नाही, त्यामुळे तुम्हाला त्याची कळ येणार नाही. कळ आली, कळ येणार की लगेचच कळ येणार. फक्त तुझी कळ आली ग. हो, बायकोचीच यायला पाहिजे, बाकी कोणाची नाही. बायकोचीच येते, दुसरी कोणाची यायला बायको जागा तर ठेवल का कळायला. मग ओरिजिनल दुसरी कळ यायची, कळलं का, त्या कळायला चान्स आहे. तर चला आता पहिला मी तयार होतो. आम्ही तयार होतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. तर आम्ही आता जाऊन येतो. काय काय मटेरियल संपलेलं आहे, भरपूर काय काय घरातलं सामान संपलंय आणि साहेबांचा आता पगार झालाय, त्यामुळं पगार झाल्याशिवाय जाता येत नव्हतं. मार्च एंडिंग असल्यामुळं पगार लेट होतो, त्यामुळं सामान आणायला घरातलं मटेरियल, ग्लोसरी, कॅन्टीन सगळं सामान संपत आलेलं आहे. कारण वास्तुक शांतीच्या वेळेला जे सामान भरलं होतं आता ते थोडं थोडं वापरत होतो, म्हणजे तोपर्यंत पुरलं. त्यामुळं आता कम्प्लिटली थोडं थोडं संपत आलेलं आहे. त्यामुळं संपायच्या आधी सामान आणलेलं बरं, कारण साहेबांना सुट्टी ज्या वेळेला असते त्यावेळेला चान्स मिळतो जाण्यासाठी. जागोचा आळस बघा. जागो उठ. तर तयार होऊन बसल्यास, पिशव्या हातात घेऊन बसल्यास. जागो अरे ओ ओ. तर ये अंदर की बात आहे. बरं जा की तेवढी गाडी पुस जा, गाडी काढायची आपल्याला बाहेर. आम्ही तयार आम्ही तयार होऊस तर तू गाडी पुसू शकते आज. प्लीज 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 प्लीज. तर अशा तऱ्हेने स्वाती तयार झालेली आहे. चल लवकर लवकर लवकर. हे बघ तुझ्यासाठी दार पण उघडते. काय नको, हे स्वातीसाठी मी दार पण उघडलेलं आहे, छान छान दार उघडलेले. अरे दारावर पॅन्ट लटकत्या गेटवर, कोणाची आहे ती? तर चला लवकर लवकर लवकर, जल्दी जल्दी मॅडम जल्दी. काय हो तुम्हाला काय होतं पुसायला? पुसतोय की मी रोज, स्वतः आंघोळ करतोय मी. पाणी मारते नाही, पाणी पण नको मारायला. अगं ओल्या कपड्यात नुसतं पुसून घे बस, बाकी काय नाही. कपडे घातल्यावर तर हिला लावले कामाला, आम्ही तोपर्यंत तयार होतो, म्हणजे ही आमची गाडी पुसून ठेवते. जागो आज तुला एक ऑफर आहे माझ्याकडनं. त्या डीमार्ट मध्ये ना तू स्वतःच्या मनाने काही एक वस्तू खायची घेऊ शकतोस, तुला फ्रीडम. तयार आहेस का? 100%.
ओके. तर जागोनी इथं रोहित शर्माचा टी शर्ट घातलेला. तर स्वाती जेव्हा अशी माझी कामं करत असत्या, माझं ऐकत असत्या, तेव्हा मला खूप बरं वाटतं. कारण की मी चालवणार, स्वाती गाडी धुणार, हे खूप योगायोग कमी जुळते असं. कारण की मला सारखी गाडी धुवायला लागते. आता मी कसं गाडी धुतलेली आहे, स्वाती धुणार आणि मी चालवणार. आता असं लोकांना दाखवायसाठी, पण ओरिजिनल कथा एक पुरुषच समजू शकतो माझी हकीकत काय आहे ती. तर चला, आज मस्तपैकी बायकोने आता गाडीवर पाणी मारलेलं आहे. आता मी गाडी मार्च करतो. तर मित्रांनो, मी अमेरिकेची एक न्यूज बघितलेली आहे. ती न्यूज म्हणजे अशी आहे की स्वातीला मी सांगायला, ती म्हणते तिला सोन्याचा हार करायचा आहे. तर करूया मी म्हटले, पण विषय कसा आहे म्हटलं की आता अमेरिकेचे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत प्रेसिडेंट, तर त्यांनी काहीतरी बहुतेक जाहीर केलेलं आहे की ते त्यांच्या देशातलं मॅक्झिमम सोनं विकणार आहेत. तर असं काहीतरी विषय चाललेला आहे त्यांचा. तर मी काय म्हणतोय स्वातीला की त्यांनी जर सोनं विकलं तर सगळीकडे सोन्याची किमती डाऊन होणार आहेत, म्हणजे सोन्याच्या किमतीला भाव कमी येणार आहे. तर तो पण थोडंसं आपण थांबूया म्हटलं तिला, आणि मस्तपैकी नंतर हार करूया. तर बायकोचा डायलॉग एकच आहे, हार के बाद जीत होती है. त्यामुळे तिचं म्हणणं आहे की नाही, पहिलं सोनं करायचं. तिला म्हणतोय अगं आपण लॉसमध्ये जाईल जरासं, थांब आपण करूया. नाही म्हणत नाही मी, करायचंच आहे तुला, पण जरासं सोनं उतरू दे म्हणलं. सोनं उतरल्यावर सगळीच करणार हो, काय विषय नाही. आपण पण बहती गंगा में हात धुले नाही का असं सांगावलं. आता बघूया कितपत तिला योग्य वाटते, त्यावर तिची प्रतिक्रिया काय आहे. कमी व्हायच्या ऐवजी वाढल्यावर मला तर काहीच नाही मिळायचं. अहो मॅडम, कमी होणार आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि नाही झाली तर कमीत कमी एवढ्या लवकर तर लगेच उच्चांक वाढत नाही. आत्ताच मला वाटतं जवळजवळ एक 2,500-3 हजार रुपये सोन्यामागं फरक पडलेला आहे. एवढ्या 90,000चं सोनं आता जरा कमी आलेलं आहे. तर मे बी हळूहळू कमी होणार आहे सोनं. तर बघूया आता कितपत फरक पडतोय त्याचा. तर थांबा थोडे दिवस तुम्ही. बरं, मी थांबणार. खरं याच्या ऐवजी मग 2 घेणार, वाढलं तर. काय 2 घेणार? 2 पायतान. पायतान, सोन्याचे पायतान मिळत असेल तर चांगलंच आहे. बरं ठीक आहे, बघूया आपण काय काय होतं, बघूया. तर असा विषय आहे, म्हणून प्लीज कमेंट करून सांगा हिला खरं सोनं कमी होणार आहे. कारण की मी न्यूज मध्ये बघितले, आणि आपण कोणी बघितलं असलं तर प्लीज कमेंट करा. कारण की माझं नाही ऐकली तर कमीत कमी आपल्या वायटी फॅमिलीचं, युट्यूब फॅमिलीचं तर ऐकल स्वाती. तर नक्की कमेंट करा या विषयावर. BMW, बाबा बाबा, BMW. थेट डीमार्ट. तर आमच्या तिघांमध्ये पैंच लागलेली आहे की डीमार्ट मध्ये सामान कितीचं, म्हणजे सगळं ग्लोसरीचं सामान किती रुपयाचं होणार आहे, त्याची क्वांटिटी किती होणार आहे ते बघायचं आहे. तर माझा अंदाज आहे 7,000. साहेब तुमचा? माझा अंदाज आहे 9,000 पर्यंत. आणि जागो? सगळे सगळे म्हणजे किती? म्हणजे 12,000 पर्यंत. जागो ने अक्का दाव पे लगा दिया है. जागो ने तो मेरे को ड्राइवर सीट के ऊपर से हिला दिया, डुला दिया. वो पैर के नीचे की जमीन सरक जाती है, म्हणते आती है मेरे ढोंगन ने काय म्हणते, सीट के नीचे की, मेरे सीट के नीचे की सीट हिला दी है जागो ने. तो ऐसा काम किया है. अब ये जागो क्या बोलेंगे अभी हम. मैं तो 9,000 भी घबरा के सांगितलं की 9,000 पर्यंत जाईल. तर बघूया किती पर्यंत जाते ते. बघूया. तर आज रस्त्यावर खरंच खूप गर्दी आहे. डीमार्टला माहित नाही आता काय असेल हाल, ते तिथं गेल्यावरच कळणार आहे. बरं, आता आपण ग्रोसरीचा अंदाज लावला की बाबा बिलिंग कोणाचं किती होईल.
नियर बाय म्हणजे जे बिलाच्या जवळपास येईल त्याला काहीतरी मिळणार की गिफ्ट. गिफ्ट मिळणार की. तुम्ही काय देणार ते सांगा आधी, त्यावर मी ठरवणार. माझं गिफ्ट हे गिफ्ट आहे, मग हे ज्या त्या टायमाला मी जाहीर करणार. मग मी पण ते काहीतरी गिफ्ट आहे ते ज्या त्या टायमिंगलाच ठरवणार. ते आम्हाला विचारायचं नाही. आमचं गिफ्ट हे तुम्हाला गिफ्ट राहणार आहे, त्यामुळे तुम्ही काही विचारायचं नाही. हम आपको गिफ्ट देंगे, हमारे तरह से हम आपको गिफ्ट देंगे. अरे हो. तर तू काय गिफ्ट देणार मला सांग स्वाती? ते गिफ्ट आहे, मी गिफ्ट का सांगू? चॅलेंज आहे, चॅलेंज. गिफ्ट नाही, चॅलेंज आहे वो, चॅलेंज. आताच तुमच्याकडून शिकले, गिफ्ट हे सांगायचं नसतंय. होय काय? तर हे आपलं रेल्वे स्टेशन आलेलं आहे, जे आता रिन्युएशन मध्ये आहे. और हम अभी डी मार्ट के नजदीक आ गए हैं. थोड़े से